नमस्कार ताई आणि दादांनो, श्री स्वामी समर्थ. यंदा 2026मध्ये 20 मार्च शुक्रवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्ताने 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण कसे करावे, कधी करावे, गुरुचरित्र पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचावेत, नियम का पाळावेत, या पारायण काळामध्ये काय खावं काय खाऊ नये, जर एखादा उपवास आला तर, मासिक पाळी आली तर, विटाळ आला तर काय करावे, तसेच संकल्प कसा करावा, पूजा मांडणी कशी करावी, तुमचं घर छोटं आहे, पूजा मांडणी करू शकत नाही तर पूजा मांडणी न करता गुरुचरित्र पारायण कसं करावं, आणि सर्वात महत्त्वाचं अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करावे. उद्यापनाला जर तुम्हाला एखादं जोडपं नाही मिळालं तर जोडप्याविना आपण उद्यापन कसं करू शकतो, अशीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर 20 तारखेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर 20 तारखेला उद्यापन येईल, याप्रमाणे आपल्याला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे. म्हणजेच या पारायणाची समाप्ती 7व्या दिवशी म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी आली पाहिजे. पारायणाचा 7वा दिवस यावा याप्रमाणे आपल्याला सुरुवात करायची आहे. तर बघा, तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण सप्ताह काळामध्ये जर पारायण करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगोदरसुद्धा पारायण केलं तरी चालू शकतं. बऱ्याच जणांची मासिक पाळी असते, कुणाचं कुठे जायचं यायचं काही ठरलेलं असतं. तर तुम्ही जेव्हा कधी व्हिडिओ बघाल तर त्या दिवसापासून त्या वेळेपासून तुम्ही पारायणाला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकतं. तसं म्हटलं तर गुरुचरित्र पारायणाची सुरुवात शनिवारी करावी आणि त्याची समाप्ती आहे ती शुक्रवारी करावी. पण बघा, गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे. श्री गुरुचरित्र यामध्ये सांगितलेलं आहे की तुमचं मन पवित्र आहे, गुरुचरित्र वाचायची तुम्हाला ओढ लागलेली आहे. याच्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की मला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे असं विचार येणं हे सुद्धा महाराजांची कृपा आहे. कारण महाराजांच्या कृपेशिवाय ही गोष्ट आपल्या मनामध्ये सुद्धा येत नाही. कारण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी कित्येक जन्माचं पुण्य लागतं. तोच व्यक्ती गुरुचरित्र पारायण करू शकतो असं म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल तेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायणाला तुम्ही सुरुवात करू शकता. गुरुचरित्र पारायण तुम्ही पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत कधीही वाचू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये गुरुचरित्र पारायण करू नका, कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. पण बघा, ज्यांना दिवसभरामध्ये शक्य नाही तर त्यांनी संध्याकाळी 9 वाजायच्या अगोदर तरी गुरुचरित्र पारायण वाचावे. आता 7 दिवसाचे आपण पारायण करत असताना पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे आहेत. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे आहेत. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे आहेत. आणि 7व्या दिवशी म्हणजेच समाप्तीच्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचून आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता म्हणजेच समाप्ती करायची आहे. आता गुरुचरित्र पारायण 7 दिवसाचे करत असताना आसन 7 दिवस एकच ठेवायचे आहे. दररोज वेगवेगळे आसन घ्यायचं नाही. गुरुचरित्र पारायणाची जागा ही 7 दिवस एकच ठेवायची आणि वाचनाची वेळसुद्धा 7 दिवस एकच ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कधीतरी अडचण आली, जमलं नाही तर काही हरकत नाही. पण आज सकाळी वाचलं, उद्या दुपारी वाचलं, परवा संध्याकाळी वाचलं अशा पद्धतीने पारायण करायचं नाही. अशा पारायणाला काहीही अर्थ नाही. महिला, पुरुष, मुलं, मुली अगदी प्रत्येकजण गुरुचरित्र पारायण करू शकतात. पारायण करताना आपलं शरीर, मन स्वच्छ ठेवायचं, चांगले विचार मनात ठेवायचे. पारायण करताना शक्यतो पांढरे वस्त्र म्हणजे शुभ्र वस्त्र परिधान करा आणि ते नसेल तर स्वच्छ वस्त्र परिधान करावे. म्हणजेच काय, तर महिलांनी पाळीमध्ये घातलेले वस्त्र आपल्याला पारायण काळात घालायचे नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तसेच पारायणाला बसताना तर जर तहान लागत असेल तर तांब्याभर पाणी जवळ घेऊन बसावे. सारखं वाचन करताना उठू नका. वाचन मनोभावे करावं, फार मोठ्याने नाही, अगदी मनात पण नाही, हळुवारपणे आपला आवाज आपल्याला ऐकू येईल अशा पद्धतीने वाचन करावं. वाचन सुरू असताना जर समजा लघुशंकेसाठी उठावं लागलं तर पाय धुवायचे, गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडायचं आणि मग पुन्हा वाचायला बसायचं. पारायण काळात गोमूत्राचा आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त वापर करावा. सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं. पूजेच्या ठिकाणी शिंपडावं, घरातील सर्व सदस्यांच्या अंगावर शिंपडायचं आहे. तर बघा, पारायण सुरू करण्या अगोदर 1-2 दिवस अगोदर जेव्हा जमेल तेव्हा 4 कुत्रे आणि 1 गाई यांना गव्हाच्या पोळीचा घास द्यायचा म्हणजेच चपातीचा घास द्यायचा आहे.
आता 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण करत असताना पूजा मांडणी जर तुम्हाला करायची असेल, तुमचं घर जर मोठं असेल, तुम्हाला जर पूजा मांडणी वगैरे करायला जमत असेल, तर तुम्ही पूजा मांडणी करा आणि तिथे बसून तुम्ही 7 दिवस गुरुचरित्र पारायण करा. पण समजा तुमची एकच रूम आहे, घरात लहान बाळ आहे, ती पूजा मांडणी तो बाळ ठेवत नाही, मग अशा वेळेला देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरीसुद्धा चालतं. पारायण काळात फक्त दिवा लावलेला असावा, धूप अगरबत्ती लावलेली असावी आणि समोर आसन घेऊन आपल्याला पारायण करायचं आहे. फक्त देवघराच्या आजूबाजूला एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचं, त्यावरती पिवळे वस्त्र अंथरावं आणि त्यावर आपल्याला 7 दिवसासाठी आपला गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आहे. आता ही मांडणी कशी करावी तर मुख्य पूजेच्या समोर चौरंग किंवा पाट मांडावा, त्यावरती पिवळे वस्त्र अंतरावे, त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्या, गुरुचरित्राची पोथी ठेवायची, पोथीचे पंचोपचारी पूजन करायचं. आता पंचोपचारी पूजन म्हणजे हळदी कुंकू गंध अक्षता फुले वाहायची, पोथीची पावित्र्य जपायचं. रोज हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करून मगच आपण वाचन सुरू करायचं. वाचन झाल्यानंतर ही पोथी ही लाल वस्त्रामध्ये व्यवस्थित झाकून ठेवायची. पोथी ही चौरंगावर ठेवूनच वाचन करावं, हातामध्ये पोथी घेऊन वाचन करू नये. तसेच पोथी सारखी हलवायची नाही. वाचताना थोडीफार पोथी हलवली तर काही हरकत नाही, परंतु पोथी उचलून घेऊ नका. आता 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण करत असताना पूजा मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचं, त्यावरती वस्त्र अंथरायचं. पिवळं वस्त्र असेल तर अतिशय उत्तम. त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा. तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींचा फोटो ठेवू शकता. स्वामींची मूर्ती असेल तर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ठेवू शकता. एक तेलाचा किंवा तुपाचा तुम्हाला जसं शक्य असेल तसे 7 दिवस अखंड दिवा लावला तर अतिशय उत्तम आहे. पण 7 दिवस अखंड दिवा लावणं शक्य नसेल तर जेव्हा आपण पारायण करत आहोत त्यावेळी तेवढं वाचन पूर्ण होईपर्यंत आपल्याला जो दिवा आहे तो तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. पारायण पूर्ण होईपर्यंत अगरबत्तीसुद्धा सुरू ठेवायची आहे. बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. सुरुवातीला महाराजांचं नामस्मरण करायचं, श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 11 वेळा किंवा 1 माळ जप करायचा आणि त्या दिवशी जे आपले अध्याय आहेत ते वाचायला सुरुवात करायची आहे. ते अध्याय वाचून झाल्यानंतर नमस्कार करायचा, ग्रंथाला नमस्कार करायचा, फोटोला नमस्कार करायचा, काहीतरी गोडाचा फळाचा नैवेद्य दाखवायचा, आपलं आसन सोडायचं आणि आसन जागेवर उचलून ठेवायचं. याप्रमाणे जिथे पूजा मांडणी केली असेल तिथे तुम्हाला पारायण करायचे आहे. आता 7 दिवसाचे पारायण करत असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. 7 दिवस तुम्हाला परान्न घ्यायचं नाही आहे. 7 दिवस तुम्हाला घोंगडी सतरंजी किंवा चटईवर खाली फरशीवर झोपायचं आहे. तुम्हाला जर पाठीचा वगैरे काही त्रास असेल, डॉक्टरांनी सांगितलं आहे की खाली झोपायचं नाही, मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, तुमच्या बेडवरची गादी काढून ठेवायची, त्या बेडवर सतरंजी किंवा घोंगडी टाकायची आणि त्या बेडवरती तुम्ही झोपलं तरीसुद्धा चालतं. शेवटी काय ना बघा, महाराजांची सेवा करण्यासाठी शरीराची साथ आपल्याला हवी आहे, म्हणून शरीराची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता ज्यांना खाली बसून गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी खुर्ची आणि टेबलवर बसून 7 दिवसाचे पारायण केलं तरीसुद्धा चालतं. कारण शेवटी बघा, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपला खरा भाव आणि सेवा करण्याची ओढ महत्त्वाची आहे. बाकी तुम्ही खाली बसताय वर बसताय हे त्याचं विशेष महत्त्व देण्याची त्याला गरज नाही आहे. त्यानंतर हे 7 दिवस तुम्हाला आपली वेस ओलांडून म्हणजेच गावाच्या बाहेर जायचं नाही आहे, सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे. 7 दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हे पारायण पूर्ण केलं तरीसुद्धा चालू शकतं. या 7 दिवसामध्ये जर तुम्हाला सुतक पडलं तर मात्र ही सेवा तुम्ही पूर्ण करू शकत नाही. एखाद्या गुरुजींकडून किंवा तुमची मित्रमंडळी किंवा इतर जे कोणी ज्यांना सुतक नाही आहे तर अशा मंडळीकडून तुम्ही हे राहिलेलं पारायण पूर्ण करून घेऊ शकता आणि त्याची समाप्ती करून घेऊ शकता. हे पारायण अर्धवट सोडू नये. पण जर तुम्हाला गुरुजीही मिळाले नाही, कोणी वाचणारही नाही मिळालं तर मात्र महाराजांची क्षमा मागा, महाराजांना प्रार्थना करा, अशी अडचण आहे आणि मग ते पारायण तसं राहू द्या. जेव्हा तुमचं सुतक होईल त्यावेळी ते पूर्ण पूजा मांडणी वगैरे सगळं उचला, ग्रंथ बंद करून ठेवा आणि परत 7 दिवसाचं एकदा पारायण अवश्य करा. या 7 दिवसामध्ये खाण्यासंदर्भात पण खूप जणांच्या शंका आहेत, खूप जणांचे प्रश्न आहेत की काय खावं काय खाऊ नये. जर याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, आपण यावरती सविस्तर व्हिडिओ करू जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती भेटेल. तर आता गुरुचरित्र पारायण करत असताना पहिल्या दिवशी फक्त 1 वेळा तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि संकल्प करून तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. तर आता उद्यापन जे आहे ते 7व्या दिवशी आपल्याला करायचं आहे. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी जे काही 7व्या दिवसाचे अध्याय आहेत
ते तुम्हाला वाचन करून घ्यायचे आहेत. आणि त्या दिवशी महाराजांच्या आवडीचं नैवेद्य स्वयंपाक आपल्याला बनवायचा आहे. वरण भात, भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी, पोळी बनवायची आहे आणि त्यासोबतच एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे आणि त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर त्या व्यतिरिक्त तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करून जर महाराजांना नैवेद्य दाखवलं तर अतिशय उत्तम आहे. जे काही नैवेद्य तुम्ही बनवाल ते 3 नैवेद्य वाढायचे आहे. हे 3 नैवेद्य महाराजांना दाखवायचे, ग्रंथाला दाखवायचे आणि वाचन झाल्यानंतर आरती करायची आहे. सुरुवातीला गणपतीची, त्यानंतर महाराजांची, त्यानंतर स्वामींची आणि तुमच्या कुलदेवी, कुलदैवत अशा प्रकारे तुम्ही 5 आरत्या केल्या तरीसुद्धा चालू शकतं. आणि आरती झाल्यानंतर जे काही तुम्ही जोडपं बोलावलं आहे असेल त्या उद्यापनासाठी त्यांना तुम्ही जेवू घालायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण घरातल्यांनी अन्नग्रहण करायचं आहे. जे काही नैवेद्य आपण दाखवले आहेत तर त्यातील एक नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालू शकता आणि जे 2 नैवेद्य आहेत ते तुम्ही घरातल्यांनी सर्वांनी स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता. पण तुमच्या इथे गाय मिळत नसेल तर 3ही नैवेद्य जे आहेत प्रसाद म्हणून आपण घरामध्ये खायचे आहेत. आता तुम्हाला उद्यापनाला जर जोडपा मिळाला नाही तर मग शेवटच्या दिवशी आपण नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला दुसऱ्या एका प्लेटमध्ये शिदा काढून घ्यायचा आणि त्या शिद्याला सुद्धा हळदी कुंकू वगैरे अर्पण करून त्यामध्ये काही दक्षिणा ठेवून त्याचंही पूजन करायचं. आणि मग या उद्यापनाच्या दिवशी जो शिदा आहे तो एखाद्या गरीब घरामध्ये तुम्हाला द्यायचा आहे, जेणेकरून त्या गरीब कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण तुमच्या शिद्यामध्ये पूर्ण होईल. अशा प्रकारे एवढा तुम्हाला शिदा द्यायचा आहे. बाकी कोणी गरीब मंडळी वगैरे नसतील शिदा घेण्यासाठी तर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल तर त्या दत्त मंदिरामध्ये शिदा ठेवून येऊ शकता. बाकी दत्त मंदिर नसेल तर कोणत्याही मंदिरामध्ये हा जो शिदा आहे समाप्तीच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये ठेवून यायचा आहे. आणि जर तुम्हाला जोडपं आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं. त्या महिलेला, त्या पुरुषाला हळद कुंकू गंध लावायचा आहे. त्यानंतर त्यांना गुरु समान आपण मानून त्यांना दोघांनाही नमस्कार करायचा. त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचे, त्यांच्यासमोर रांगोळी काढायची, त्यावर ताट व्यवस्थित वाढून घरातील सर्वांनी नमस्कार करून त्यांना जेवण आपल्याला खाऊ घालायचं आहे. आणि त्या महिलेची तुम्हाला जी काही ओटी वगैरे भरायची असेल ते सगळं करायचं. आणि त्यानंतर मग घरातील सर्वांनी जेवण करून या प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे. आणि उद्यापन झाल्यानंतर त्याच दिवशी पूजा मांडणी उचलायची नाही. उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी उचलायची आहे. उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 तारखेला सकाळी स्नान वगैरे करून घ्यायचं, स्वच्छ धुतलेले कपडे घालायचं, जिथे पूजा मांडली आहे तिथे दिवा लावायचा, काहीतरी गोडाचा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा, हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं, गंध अक्षता अर्पण करायचा, धूप दीप दाखवायचं. काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल महाराजांची माफी मागायची आणि जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला उचलून घ्यायची आहे. अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 7 दिवसाचे पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचायचे, पूजा मांडणी कशी करायची, काय खावं काय खाऊ नये, त्याबरोबरच नियम, संकल्प, मासिक पाळी, विटाळ उद्यापन कसं करावं, अगदी उत्तर पूजा कशी करावी ही सुद्धा माहिती शेअर केलेली आहे. तरी अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. बाकी तुम्ही जर हा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर तुमच्या मनामध्ये एकही प्रश्न राहणार नाही. बघा, बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की अशी कमेंट येते की महिलांनी गुरुच्या इथं पारायण करू नये असं म्हटलं जातं. मग काय करावं तर बघा, दत्त महाराज हे आपले गुरु आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आपल्याला आपल्या अशा या परब्रह्माची, आपले आई वडील, भाऊ बहीण, बंधू, सखा असणाऱ्या आपल्या गुरुची सेवा करण्यासाठी महिला काय, पुरुष काय, मुलं काय, मुली काय, अगदी प्रत्येकजण आपल्या गुरुप्रती सेवा करू शकतात. फक्त मन पवित्र असायला पाहिजे. गुरुप्रती आपली दृढ श्रद्धा असायला हवी, खरी भक्ती असायला हवी. तेव्हा आपल्या मनामध्ये असा विचारसुद्धा येणार नाही की मी पुरुष आहे किंवा मी महिला आहे, मी करू शकते का नाही, मी करू शकत नाही. फक्त त्या सेवेची ओढ असायला हवी, महाराजांची ओढ असायला हवी. त्यामुळे तुम्ही प्रत्येकजण गुरुच्या इथं पारायण करू शकता. आणि गुरुच्या इथं पारायण करत असताना खूप अवघड नियम आहेत. हा सुद्धा एक जो भ्रम आहे ना तो तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. कारण कोणतेही गुरु आणि कोणतेही देव कधीच कुणाला शिक्षा देत नाहीत. अहो, तुम्ही फक्त एक वेळा जरी श्री स्वामी समर्थ म्हटलात ना, एक वेळा जरी तुम्ही ज्याही देवाची भक्ती करता त्यांचं नाव घेतलं ना, तर अगदी व्याजासकट वेळ आल्यानंतर ते देव, ते गुरु तुम्हाला त्याची परतफेड करतात. म्हणजे तुम्ही त्याच एका वेळा घेतलेलं नावसुद्धा ते ठेवून घेत नाहीत. ते फक्त देण्यासाठी त्यांचे हात आहेत, घेण्यासाठी नाहीत. मग असे गुरु, असे देव तुम्हाला
शिक्षा तरी कशाला देतील. पण हो, तुम्ही जर जाणून बुजून तुम्ही कळतपणे मुद्दामून जर काही चुका करत असाल तर त्याची शिक्षा 1000 पटीने जास्त तुम्हाला भोगावी लागणार आहे. कारण ते तुमचं वाईट कर्म आहे. कारण तुम्ही जाणून बुजून ती चूक केलेली आहे. मग अशा काही शिक्षा तुम्हाला 100% मिळणार आणि ते पण देव देणार नाही. तुमचे कर्म तुम्हाला ही शिक्षा देणार, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तर बघा, या सप्ताह काळामध्ये तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर आपण सप्तशती गुरुचरित्र किंवा दुसऱ्या इतर कोणत्याही सेवा महाराजांच्या करू शकतो. हे सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.